महाराष्ट्राचं हवामान सध्या काय गोंधळ घालतोय नाही का? म्हणजे बघा ना, एकाच वेळी काही ठिकाणी अक्षरशः उन्हाची लाट आली आहे आणि दुसऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अगदी गारपिटीचा इशारा दिलाय. मग नक्की काय होणार आहे? ऊन तापणार की पाऊस बरसणार? चला, हे सगळं काय प्रकरण आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि इथेच तर खरी गंमत आहे. असं वाटतंय जणू काही महाराष्ट्राचे दोन भाग झालेत. म्हणजे बघा, एका बाजूला जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भ हे भाग अक्षरशः उन्हाने भाजून निघणार आहेत. आणि त्याचवेळी दुसरीकडे सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर इथे वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विचार करा, एकाच राज्यात एकाच वेळी दोन अगदी वेगवेगळे ऋतू. चला तर मग पाहूया की या हवामानाच्या खेळाची सुरुवात कशी होतीये. सगळ्यात आधी बघूया 18 एप्रिलला काय परिस्थिती आहे. तर 18 तारखेचे चित्र एकदम क्लिअर आहे. एका बाजूला जळगाव, जालना आणि विदर्भातले काही भाग जिथे उष्णतेची लाट असणार आहे. आणि त्याचवेळी राज्याच्या दुसऱ्या टोकाकडे बघा, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथे मात्र वादळी पावसाची शक्यता. म्हणजे खरंच कमाल आहे नाही का? एकाच राज्यात एकाच दिवशी इतकी वेगळी परिस्थिती. ठीक आहे, हा झाला पहिला दिवस. आता वळूया दुसऱ्या दिवसाकडे, म्हणजे 19 एप्रिलला. आणि इथे ना चित्र थोडं बदलतंय. ऊन आणि पाऊस यांच्यातला हा सामना आता आणखीनच तीव्र होणार आहे, कारण आता वादळ अधिकच जोर धरणार आहे. आता हे वादळ फक्त काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, याचा विस्तार वाढतोय. बघा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा म्हणजे जवळजवळ सगळीकडेच वादळाचा इशारा देण्यात आलाय. विशेषतः नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि लातूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना तर सतर्क राहण्यास सांगितलंय. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. या वादळी पावसात आता एक नवीन आणि जरा जास्त धोकादायक गोष्ट समोर येतेय, आणि ती म्हणजे गारपीट. हो, काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणं अगदी स्वाभाविक आहे. या सगळ्या हवामानाच्या गोंधळात उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतोय की या भाजून काढणाऱ्या गरमीपासून दिलासा मिळणार तरी कधी? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या 2 दिवसात मिळणार आहे. 20 आणि 21 एप्रिल हे दिवस या हवामानाच्या नाटकातला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा अंक ठरणार आहेत. कारण आता वादळ अखेर उष्णतेवर मात करणार आहे आणि सगळं चित्रच बदलून जाणार आहे. आणि हा बदल किती मोठा असणार आहे हे इथूनच स्पष्ट होत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र म्हणजे थोडक्यात काय तर अख्खा महाराष्ट्रच वादळी पावसाच्या छत्राखाली येणार आहे. आणि हा नक्कीच एक खूप मोठा दिलासा असेल. आणि हीच तर ती बातमी आहे ज्याची सगळेजण वाट बघत होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसामुळे तापमानाचा पारा चांगलाच खाली येणार आहे आणि सगळ्यांनाच या असह्य उकाड्यापासून एक मोठा आराम मिळणार आहे. चला तर मग ह्या 4 दिवसांच्या हवामानाच्या प्रवासाचा एकदा पटकन आढावा घेऊया. म्हणजे नेमकं काय काय घडलं. हे अगदी सोपं आहे. सुरुवातीला काय होतं? दुहेरी हवामान म्हणजे उष्णता विरुद्ध पाऊस. त्यानंतर वादळाने जोर धरला आणि त्याचा विस्तार वाढत गेला. मग त्यात भर पडली ती गारपिटीच्या धोक्याची. आणि शेवटी याच वादळाने संपूर्ण राज्याला व्यापलं आणि उकाड्यापासून मोठा दिलासा दिला. म्हणजे बघा, एका संघर्षापासून दिलास्यापर्यंतचा हा प्रवास होता. या सगळ्याचा महत्त्वाचा निष्कर्ष काय? तर हवामानाच्या या संघर्षानंतर महाराष्ट्रभर होणारा पाऊस सर्वांसाठी एक सुखद गारवा घेऊन येणार आहे. म्हणजे उकाड्यापासून सुटका पक्की आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हा दिलासा जरी असला तरी एक प्रश्न मनात येतोच. हवामानातले हे असे टोकाचे बदल, हा अवकाळी पाऊस, हे सगळं भविष्यात एक सामान्य गोष्ट तर बनणार नाही ना? यावर विचार करायला हवा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.